एकसपूर कापूस उत्पादक शेतकऱ्याने उभ्या पिकात फिरवला रोटावेटर। नमस्कार, आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। चला तर बघूया आजच्या काही रिसोड तालुक्यातील ताज्या घडामोडी। परतीच्या पावसाने पिकांची नासाडी केली, शेतात पिकापेक्षा गवत वाढले। पाने व फुले गळतीने कपाशीच्या शेतात केवळ झाडेच उभी होती। लावलेला खर्चही वसूल होत नसल्याची शक्यता वाढल्याने आदी कारणांमुळे रिसोड तालुक्यातील एकसपूर येथील शेतकरी गजानन काशीनाथ चोपडे यांनी त्यांच्या उभ्या कपाशी अर्धा एकर उभ्या कपाशी पिकावर रोटावेटर फिरवले आहे। त्यामुळे रिसोड तालुक्यातील कापूस शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। महसूल प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी चोपडे शेतकरी यांच्यासहित पंचक्रोशीतील शेतकऱ्यांकडून केली जात आहे। महसूल विभागाचे संबंधित विभाग प्रमुख याकडे लक्ष देणार का असा प्रश्नही उपस्थित होतो आहे। प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे, रिसोड, वाशिम, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।